अस्सलाम वालेकुम. विद्या राणे, गोप्या पडळकर आणि हिंदू आक्रोश मोर्चा काढणाऱ्या उपटसुंभ नेत्यांनो, नाही म्हणलं धर्म बदलला की काय? अखंड हिंदुस्थानचा दैवत, हिंदू धर्माचं भूषण, हिंदू धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पुतळ्याच्या विटंबना करू पाहणाऱ्या चिखला प्रकरणावर तुमच्या थोबाडातून एक शब्दही निघत नाही. एकही RSSच्या चड्डीवाल्यांना अजून निषेध नोंदवलेला पाहायला मिळाला नाही. एक हिरकणी आपल्या राजासाठी लढत असताना तिचे कपडे फाडले गेले, ती सुद्धा एक हिंदू आहे. हे पाहून तुमचं रक्त खवळलं नाही का? कुणाच्या गोट्या तुमच्या घशात अडकल्या आहे? तुम्हाला धर्माचा काय देणं घेणं नाही पडव्यांनो. निवडणुका दिसल्या की सोयीपुरता तुम्ही धर्माचा वापर करत आहात. आता कुठं आहे तुमचं हिंदुत्व? पदासाठी, खुर्चीसाठी, सत्तेसाठी धुवात बरबटलेले थिएटर दिले ना, हे बी चाटाल. एवढे कसले रांडचे निघाले बे तुम्ही? तुम्हाला लोकांनी निवडून दिलाय, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही बोलला तर तो आवाज मीडियाच्या माध्यमातून मुंबईच्या विधान भवनात आणि दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहोचत असतो. म्हणून आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा असते. तुमच्यापेक्षा टोल नाक्यावर टाळ्या वाजवणारे परवडले. ती मराठ्याची वाघिणा, एकट्याच्या जीवावर तिनं पुतळा वाचवलाय. तिनं नुसता पुतळा नाही वाचवला, तिनं जीव वाचवलाय आमचा. आणि ज्यांनी आमच्या अस्मितेला हात घातला ना, त्यांना एकच सांगतो, तुमच्या आयुष्यातले सुखाचे दिवस संपले बेट्यांनो. आता सुट्टी नॉट. आमच्या नादाला लागून भल्या भल्याचे पद गेले. स्वतःला लय मोठा दादा म्हणून घेणारे जेलमध्ये गेले. ते तेथं चाळ्या पडून मरतील. काय जण तर कुठं गायब झाले काय पताच नाही. हा आमचा इतिहास आहे. एखाद्या हिजड्याकडून तुमची माय गाभण राहिली असेल म्हणून तुम्ही आमच्या बहिणीवर हल्ला केलात. खरंच मायचं ज्याच्यासोबत लगीन झालंय ना त्या बापाच्या असाल तर एकदा आमच्या शेंबड्या पोरासमोर, लय नाही 10वीच्या एखाद्या पोरासमोर येऊन दाखव. गांडीत हात घालून आतडे बाहेर नाही काढले ना तर मराठा सांगणार नाही. आता